PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा, भाग 6. लेखिका प्राची सोळे. हो, परीक्षेला हेच पेन वापरेन. ताई, निघतो मी, शाळेत जायचे. हा डबा घे. सीमाने त्याच्या हातात डबा दिला. तो गोड हसला व डबा घेऊन पळाला. धावणाऱ्या गोपाळकडे ती बघतच राहिली. व मनात कुठेतरी विराटने पुन्हा जागा मिळवलीच. कथा पुढे सुरू. मिस्टर कौशिक, thank you very much for giving such a great opportunity to Karnik Automobiles. I assure you that your order will complete it on time. Thanks. विराट खूप खुश होत म्हणाला. Yes, I know young man. All the best. कौशिक म्हणाले व त्यांनी कॉल कट केला. विराटने जोरदार आळस दिला. ह्या डीलमुळे त्यांचा नफा कितीतरी पटीने वाढला होता. आता त्याला भुकेची जाणीव झाली. किचनमध्ये जाऊन तो प्लेट चमचे घेऊन आला. त्या मोठ्या बंगल्यात तुर्तास तो एकटाच होता. डायनिंग टेबलवर त्याने टिफिन उघडला आणि आतल्या जेवणाच्या सुगंधाने त्याचा आत्मा आधीच तृप्त झाला. एक दीर्घ श्वास घेऊन त्याने डबे उघडले. वरण, भात, भरली वांगी, बटाटा सुकी भाजी, सिल्वर फॉईलमध्ये चपात्या व गाजराची कोशिंबीर. वाह, काय मेनू आहे, लाजवाब. मग जराही वेळ न घालवता त्यांनी ताट वाढून घेतले. पहिला घास घेतला. जेवणाची मनोमन दाद दिली. कधीही एक्स्ट्रा घास न घेणारा विराट मनसोक्त जेवला. भरलेल्या पोटावरून हात फिरवत उठला. त्यालाच भांडी साफ करून ठेवावी लागणार होती जोपर्यंत मेड मिळत नाही. तसा तो स्वावलंबी होता. थोडा वेळ बंगल्याच्या गार्डनमध्ये फिरून आला. जेवण जे जिरवायचे होते, मनासारखी डील, सुग्रास जेवण व 2 घास जास्त, यामुळे डोळ्यावर झोप न आली तर नवलच. दार लावून त्याने बेडरूम गाठले. त्या आलिशान बेडरूमच्या बेडवर स्वतःला झोकून दिले. फक्त एक क्षणच ती त्याच्या डोळ्यासमोर आली, पण दुसऱ्या क्षणी येणारे विचार त्याने झटकून टाकले व डोळे मिटले. गाढ झोपेने त्याला घेरले. आई, तुला काही हवे आहे का मार्केटमधून? सीमाने तयार होत विचारले. मला काही नकोय. तू काय आणायला चालली आहेस? कुसुमने बाहेर येत विचारले. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. अगं आई, मला माझ्यासाठी काही खरेदी करायची आहे. परफ्यूम संपलाय. एका ड्रेसवर मॅचिंग ओढणी घ्यायची आहे. काही हेअर क्लिप्स आणि आपल्या दोघींसाठी हातरुमाल. बरीच लिस्ट आहे. जा जा, घेऊन ये. कुसुमने संमती दिली. येते मी 1-1.5 तासात. जेवणाला मदत करेन मग. काही मदत नको आहे. करायचेच काय आहे? कढी, पुलाव आणि सलाड. कढी आता 10-15 मिनिटात होईल आणि पुलावच्या सगळ्या भाज्या तू चिरून ठेवल्या आहेस. काही नाही आहे, कुसुम म्हणाली. तरीसुद्धा आता काही करू नकोस. 6ला लागलो ना तरी होईल काम. 8ला डबा द्यायचा आहे. तू आराम कर 1 तास. हो सासू, ऐकलं आणि मानलं. थोडा वेळ आराम करेन नक्की, कुसुम हात जोडत बोलली. इट्स लाईक अ गुड आई, तिने तिचे गाल खेचत बोलली. सीमा पर्स घेऊन बाहेर आली. सावकाश जा, घाई करू नकोस. हो, येते. दार लावून घे. सीमा गेटमधून बाहेर पडली. कुसुमने दार लावले. ती आत आली आणि लक्ष त्या वस्तूवर गेले. अरे देवा, ही मुलगी पण छत्री न घेताच गेली. पावसाचे दिवस आहेत. कालच पाऊस पडून गेला. कुसुम छत्री घेऊन धावत बाहेर आली, पण सीमा निघून गेली होती. पाऊस आला नाही तर खूप बरं होईल, हात जोडत ती बोलली. सीमाची लिस्टप्रमाणे शॉपिंग सुरू होती. आता ड्रेसला मॅचिंग ओढणी घेतली की झालं. ओढणीच्या शॉपमध्ये जाताना आभाळात जोरात गडगडलं. ओ बापरे, घाईमध्ये छत्री घ्यायची विसरलेच. आता आईला कॉल करून काय फायदा. झपझप चालत ती त्या शॉपमध्ये शिरली. ड्रेसवरची परफेक्ट ओढणी तिला मिळाली. त्या खुशीतच ते बाहेर आले. पावसाने अजून मेहरबानी केली होती, पण काळोख झाला होता. सीमा रिक्षा स्टँडकडे लवकर निघाली. एकदा रिक्षात बसले की मग सरळ बंगल्याचा गेट. ती विचार करत होती. पण हाय रे, तिचे विचार मनातच राहिले. अचानक पावसाची जोराची सर आली आणि रस्त्यावर धावपळ झाली. ज्यांच्याकडे छत्री होती त्यांनी उघडल्या. ज्यांच्याकडे नव्हत्या त्यांनी तात्पुरता आसरा शोधायला पळापळ केली. काही तर सरळ रिक्षा स्टँडकडे धावले. हातात पिशव्या, त्या भिजल्या तर आतल्या वस्तू खराब होतील. तिनेही आजूबाजूला आसरा शोधला. पटकन एका बंद दुकानाच्या शेडखाली जाऊन उभी राहिली. आता पावसाने चांगलाच जोर धरला. बापरे, पाऊस थांबला नाही तर बिचाऱ्या आईवर सगळं काम पडेल. सीमाला चिंता वाटली.
पाऊस तर चांगला गडगडून पडत होता. सीमा हिरमुसली व स्वतःवरच रागवली. 10 मिनिटे पाऊस जोरदार पडत होता. सीमा वैतागली. कधी थांबणार रे बाबा तू? ती आभाळाकडे बघत बोलली. तो तिच्या कानावर हॉर्नचा आवाज आला. 1दा 2दा 3दा. कोण हॉर्न मारतंय? चिडून तिने त्या कारच्या दिशेला पाहिले. पावसाच्या धारा आणि संध्याकाळचे लागलेले दिवे, त्यामुळे आत कोण आहे हे तिला समजले नाही. तिने नजर वळवली. पुन्हा हॉर्न वाजला. 2 वेळा. सीमाच्या शेजारी त्या शेडखाली एक मध्यमवयीन माणूस उभा होता. अहो मॅडम, मला वाटतंय ते गृहस्थ तुमच्यासाठी हॉर्न मारत आहेत, तो माणूस म्हणाला. हो, बघा ना, ते तुमच्यासाठी थांबलेत. सीमाने नीट निरखून त्या कारकडे पाहिले आणि तो विराट कर्णिक आहे ओळखलं. आश्चर्याची जागा आता रागाने घेतली. हा माणूस माझ्याच वेळी कसा बाहेर येतो? तिला शंका आली. तिने परत मान वळवली. विराटने ते पाहिले व आधीपेक्षा जास्त जोरात हॉर्न वाजवला. अहो बाई, एकतर ह्या पावसाचा आवाज, त्यात ते गृहस्थ हॉर्न मारून माझ्या कानाचे पडदे फाडतायत. तुम्ही जात का नाही? आता तो माणूसही वैतागला. अहो, कशावरून ते माझ्यासाठी हॉर्न मारत आहेत? तुमच्यासाठीही असेल? सीमाही वैतागली. नाही, ते शक्य नाही. तो हँडसम तरुण एका सुंदर मुलासाठी थांबला आहे नक्की. विश्वास बसत नसेल तर थांबा जरा, असं म्हणून त्या माणसाने विराटला हात केला. तुम्ही मला बोलावत आहात का? सॉरी हं, लक्षात नाही आले. थांबा थांबा, आलो, तो जोरात ओरडून बोलला. विराटने ते ऐकलं व मान बाहेर काढून ओरडला. काका, तुम्हाला नेले असते, पण थोडं अर्जंट जायचे आहे. मिस टिफिन, प्लीज या लवकर, तो म्हणाला. तिला त्याने मिस टिफिन म्हटलं, त्यामुळे तिने विराटला खाऊ की गिळू या नजरेने पाहिलं. झालं समाधान मिस टिफिन? जा आता. तुम्हीच त्या भाग्यवान आहात. मला नाही वाटत पाऊस इतक्यात थांबेल, तो माणूस सुस्करा सोडत बोलला. झालेल्या अपमानाने सीमा खूपच खवळली. पण डोक्यावर पाऊस, घरी आई एकटी आणि त्यात हा विराट. शेवटी तिने कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. स्वतःला आणि पिशव्यांना सांभाळत ती कारकडे धावली. विराटने तिला पाहिले व कारचा दरवाजा उघडला. सीमा धडपडत सीटवर बसली व धाडकन दरवाजा लावून घेतला. हळू जरा, विराट तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्यासारखी सीमाने त्याच्याकडे रागाचा कटाक्ष टाकला व त्याला रोखून बघू लागली. ऐसे न मुझे तुम देखो, हाय रे. हे मिस टिफिन काय आहे? तिने त्याला गुस्सात विचारले. तुम्हीच म्हणालात ना नावात काय आहे, आणि मला तुमचं नाव माहीत नाही. मग तुम्हीच सांगा, काय बोलू? विराटने तिच्यावरच गुगली टाकली. त्याला तिचे नाव माहीत होते हे जाणवूही दिले नाही. म्हणून मिस टिफिन? तरी सीमा रागात होती. पण माझा नाईलाज होता, तुम्ही विचार करा. विराट तिच्याकडे बघत बोलला. सीमा गोंधळली. बरं बरं, ठीक आहे, पण माझं नाव टिफिन नाही आहे, समजलं? येस, आय नो. हे पहा, माझ्याकडे बोलत बसायला अजिबात वेळ नाही आहे. खरं तर मी लिफ्ट घेतलीच नसती, पण घरी माझी आई एकटी आहे आणि टिफिन तयार करायचे आहेत. सो जास्त न बोलता मला सोडलं तर बरं होईल, सीमा झटक्यात बोलली. हो, लगेचच निघूया. बाय द वे, आता मेनू काय आहे? त्याने विचारले. कढी, पुलाव व सलाड. ग्रेट, मस्त, आय लाईक इट. सीमाने अजून त्याला तिचे नाव सांगितले नव्हते. तो हसला. नावात काय आहे? सीमाने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिले. तो हसतोय असं तिला वाटले. विराटने कार कॉलनीकडे घेतली, मनात पावसाचं मस्त गाणं गात. क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला लाईक करा, हाईप करायला विसरू नका, प्रेम द्या, सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.